अशीच असते बरं शक्ती. आणि असं सांगावं लागते तरच लोक झोपत नाहीत. शक्ती म्हणजे रात्रभर शक्ती असते, आता झोपी जातील ना हे सगळे. तसे मला बी जमत्या. पुढच्या वर्षी मला बोलवा बरं शक्तीला. देव मोठ्या मोठ्यानं बोलायला लागले, लक्ष्मणा अरे तू जर मला सोडून गेलास तर काय तोंड घेऊन जाऊ म्हणले मी अयोध्येमध्ये. काय सांगू कौशल्याला, काय सांगू तुझ्या मातेला, का तुला सोडून आलो म्हणून कसं सांगू म्हणले. अरे उठ लक्ष्मणा उठ उठ उठ. रडायला लागले देव. सुषेण वैद्यानं सांगितलं म्हणले, देवा काळजी करायची गरज नाही, एक औषध आहे म्हणले आपल्याकडे, एक मेडिकलची गोळी आहे म्हणले. आताच्या भाषेत बोलायचं झालं तर आहे म्हणले एक औषध आपल्याकडं, पण औषध इथं नाही, लय लांब आहे म्हणले. द्रोणागिरी पर्वतावर जाऊन ते औषधी ते वल्ली आणले लक्ष्मणाच्या कानात पिळली तर लक्ष्मण उठेल. पण आठ एका गोष्टीची आहे, सूर्य उदय होण्याच्या अगोदर ती औषधी इथं आली पाहिजे. जर सूर्य उगवला औषधी निकामी होणार आहे. लक्ष्मण त्या औषधी कामाला येणार नाही आणि लक्ष्मणही पुन्हा उठणार नाही. सांगितलं देवाला. देव तिथून उठले आणि अंगदाच्या पुढं जाऊन थांबले. अंगदाला म्हणायला लागले, अंगदा अरे जा त्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन ते औषधी घेऊन जा, माझ्या भावाचा प्राण वाचव. अंगदानं दोन हात जोडले. सांगितलं म्हणले, मालक तुम्ही मला हे काम सांगता हे माझं भाग्य नाही, हे माझं सौभाग्य आहे म्हणले. मी औषधी आणण्यासाठी गेलोही असतो, जाणं माझ्या हातात आहे, पण येण्याचा जे टाइम टेबल आहे ना सूर्य उगवण्याच्या अगोदर हे काही माझ्या मापात बसायचं नाही म्हणले. आणि मला जर याला उशीरच झाला तर ही बी गेलं आणि ते बी गेलं, दोन्ही बी वाटोळच होईल की म्हणले. आपल्याला हे जमायचं नाही म्हणेन. मागं सरकली 2 पावलं. देव तिथून बाजूला सरकले, जामवंताच्या पुढे जाऊन थांबले. जामवंताला म्हणायला लागले, अरे जामवंता अरे तू तरी जा, तू तरी माझ्या भावाचा प्राण वाचव, जा औषधे घेऊन ये. जामवंत म्हणला, प्रभू मी औषधी आणण्यासाठी गेलोही असतो, सूर्य उदय होण्याच्या अगोदर मी आलोही असतो, पण कसं आहे म्हणले मी म्हातारा झाले घेऊ म्हणले. आता मला सांगा म्हाताऱ्या माणसांना कुठपर्यंत सप्त्याचा कारभार सांभाळा म्हणले आहे का नाही. कुठपर्यंत तिजोरीच्या चाव्या आपल्याच कमराला गुंडाळून हिंडावं म्हणले. दिलं पाहिजे ना पुढे लेकराला कारभार दिला पाहिजे, तरुण मंडळीला दिलं पाहिजे, सप्त्यामध्ये वाटा दिला पाहिजे. आपल्याला जमणार नाही गड्या म्हणले. म्हातारपणामुळं मागं सरकले. देव रडायला लागले. अरे नाही का कोणी माझ्या भावाचा प्राण वाचवणारा. त्यावेळेस सगळ्या वानरानं एकमुखानं निर्णय दिला म्हणले, जाईल तर कोण जाईल, मारुतीराय जातील. मारुतीला असं पुढं उभा केलं देवानं. देव विचारायला लागले म्हणे, मारुती आणि जाशील का औषधी आणायला. ते म्हणले हो जातो ना म्हणले देवा. बरं 8 माहिती आहे का, कायदा ध्यानात आहे का, सूर्य उगवण्याच्या अगोदर इथं यावं लागते. मी सूर्य उगवण्याच्या अगोदर येतो असं मारुतीराय म्हणलेच नाही. तो मारुतीराय म्हणले, देवा तुम्ही काळजीच करू नका, मी आल्याशिवाय सूर्यच उगवणार नाही म्हणले. कारण त्या सूर्याला माहिती आहे ना, जन्मल्या गिळा गेलं तर म्हणले त्याला पिकलेलं फळ हे काय की म्हणून. तेव्हा तर मी लहान होतो, आता तर मी मोठा झालोय म्हणले. मी मिस कॉल केल्याशिवाय त्यानं घराच्या बाहेर पाऊलच टाकणं. तुम्ही काळजीच करू नका. मारुतीराय गेली आणि द्रोणागिरी तो आणला, लक्ष्मण वाचविला. हो का लक्ष्मणाचा प्राण वाचवला. असं पावला पावलाला मालकाचं काम केलंय विठ्ठल. कारण पूजेचा पहिला टप्पा आहे ना स्वामी काज. मारुतीराय म्हणजे शूर आणि धीर आणि स्वामी काजी तू सादर, स्वामी काज. दुसरा टप्पा सांगितलाय गुरुभक्ती. ऐका, माणसाच्या जीवनात गुरुवर निष्ठा असावी. कोणतीही गुरु असोत भक्ती असावी गुरुविषयी. ना तरी श्री गुरुच्या वचना दिठी देतो जतना, तो शिष्य आत्मभुवना माझी पोचे. गुरुच्या मुखातून शब्द निघावा आणि त्याच्यानं ते तोलावा शब्द येऊ का असा असावा शिष्य. तुम्हाला गुरु शिष्याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायचं असेल, गुरु शिष्याचा कळस जर बघायचा असेल तर निवृत्तीदादाचं ज्ञानदादाचं चरित्र वाचा. काय माझ्या माऊलीनं गुरुधर्म सांभाळलाय. ज्ञानेश्वरीमध्ये
गीतेबद्दल बोलण्याच्या अगोदर गुरुबद्दल बोललेत. अगोदर म्हणून जाणते न गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पुढं आहे बरं ते. आधी गीतेला सुरुवातच नाही, अगोदर गुरुबद्दल बोलणे. ज्ञानेश्वरीमध्ये एकच ओवी चुकली होती उग, एकच ओवी, 9व्या अध्यायाची पहिली ओवी. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? ते माझे शब्द गेले की माऊलीला उजलच. माऊली म्हणले बापरे, मी माझं म्हणले, अहंकार आला, मी पण आला. हे माझं नाही, हे कोणाचं आहे? हे निवृत्तीनाथाचे गौरव आहे साचे. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव की आपण करावं आणि गुरुचे नाव पुढे यादीला लावावं. हे का ह्याला म्हणावं गुरु भक्ती विठ्ठल. गुरु भक्ती अवश्य ठेवा, गुरुवर निष्ठा ठेवा. कारण परमार्थामध्ये गुरु शिवाय रस्ता दाखवणार कोणी नाही. गुरु बिना कोण बताए, गुरु बिना कोण बताए, गुरु बिना कोण बतावे. बड़ा है जमघाट, जमघाट बड़ा विकट है जमघाट, गुरु बिना कोण बताए, गुरु बिना कोण बताए, गुरु बिना कोण बताए, हो. कबीरदास महाराज म्हणायला लागले गुरु बिन कोण बताये बाट, बडा बिकट हे यमघाट. गुरु लागतोच परमार्थामध्ये. दुसरा टप्पा सांगितलाय गुरु भक्ती आणि तिसरा टप्पा सांगितलेला आहे पितृवचन. ऐका पुरुष मंडळीने, ऐका. तुम्ही अख्खं कीर्तन विसरला तरी चालेल, पण एवढा टप्पा ध्यान देऊ नये का गड्या. पितृवचन म्हणजे आई वडिलाची आज्ञा पालन करणं. हे का हीच खरी पूजा आणि हीच खरा देवदेव आहे. अरे वडिलाची आज्ञा किती श्रेष्ठ आहे सांगू का. रामायण म्हणजे दुसरं काही नाही. रामायणामध्ये उद्या राज्याभिषेक होणार होता म्हणजे आदल्या दिवशी बापानं सांगितलं रामा, आणि सावत्र राहायचं वचन पालन करण्याकरता तुम्हाला वनवासाला जावं लागेल म्हणले. वनवासाला रामानं अशा हात जोडले, सांगितलं म्हणले पिताश्री तुमची आज्ञा असेल तर मी हसत हसत वनवासाला जायला तयार आहे. कारण आपलं कुल कसे रघुकुल रीत सदा चली आई, हो प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम. हो. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन राजा. एक वेळेस प्राण गेला तरी काही हरकत नाही, पण वचनाला तडा नाही गेला पाहिजे. का बापाचं वचन पालन करण्याकरता आज राम प्रभू वनवासाला गेले. आणि पुढचं ऐका, राम प्रभू वनवासाला गेले म्हणूनच आज रामाची कीर्ती आहे बरं. रामाची कीर्ती देव म्हणून नाही, आज प्रभू रामचंद्राची कीर्ती एक आज्ञाधारक पुत्र म्हणून आज माझ्या देवाची कीर्ती आहे. म्हणून ते म्हणतात बघा, जो हुआ सो अच्छा हुआ, जो होगा सो अच्छा होगा. अरे जगाचा बाप जर तुझ्या बापाचा ऐकत असेल तर तुम्ही आम्ही ऐकणे आपल्या बापाचं ऐकाय पाहिजे का नाही. आपण कोण ऐकायला ह्या काळात ऐका नको. जमाना निघाला होता तसा ते. माणसं
गावाचं ऐकालेत गावाचं, पण बापाचं ऐकत नाही. बायकोचं ऐकालेत, पण माईचं ऐकायला तयार नाहीत. कबीरदास महाराज म्हणले लोक कसे आई निघालेत रे म्हणले. बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. आई रे बैमान आई रे, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने. औरत को बहु माने. आई रे बैमान दुनिया. आई रे बैमान दुनिया आई रे. आई रे बैमान दुनिया आई रे. आई रे आई रे बैमान दुनिया आई रे. हो. इतके बैमान माणसं जन्मले हे म्हणले तुम्ही नाही बरं. तुम्हाला राग येऊ देऊ नका. कबीरदास महाराज समाजाकडे पाहून म्हणायला लागले किती बैमान आहेत. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधू संत को कोई नहीं माने, हिजडे को बहुमान. मायबापाचं ऐकायला तयार नाहीत, बायकोचं ऐकल्याशिवाय राहत नाही. बायाला राग आलाय बरं मी सांगायला. बायकोचं ऐकतील, बायकोच्या मायचं ऐकतील, तिच्या बापाचं ऐकतील, तिकडल्या सगळ्याच ऐकतील म्हणले. मी प्रमाण देऊन सांगते, खोटं बोलत नाही मी. बाईलीच्या गोता आवडीने पोशी आणि माता पितरा शिद वडून या. मायबापाला लाता घालालेत म्हणले आणि सासू सासऱ्याला सोफा सेटवर बसून त्यांचे पाय धुवून पूजा. बैमान आहे तर काय म्हणत तुम्हाला. शिळेवर लय 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 बैल माझ्या म्हणाले. ह्यांच्या घरी ह्यांची मेहुणी, ह्यांचा मेहुणा ह्यांच्या घरी राहून कॉलेजला चालाय, ह्यांच्या घरी राहू. आणि ह्यांची बहीण आणि ह्यांचा भाऊ शेळ्या राखा चालाय. म्हणजे बाई माणूस आहेत की होय. घडलेली घटना सांगते. एका गावामध्ये नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाले की दुसऱ्या दिवशीच वायलं राह. तुम्हाला वायलं राहणं कळते का, वेगळं राहणं. ते रीत होऊन गेल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते दुसऱ्या दिवशीच वायलं राहिले. एकटंच पोरगं होतं. मायबाप एकीकडे राहिले आणि हे नवीन जोडी एकीकडे राहिली. छोटंसं घर होतं. हे सकाळी उठले आणि बायकोपाशी चुलीपाशी खुर्ची टाकून बसले. काय लोकांना मोठेपणा वाटतं की अजून बी काही जुनी माणसं चुलीपाशीच जाऊन बसतात. गेले तिथं बसले चुलीला पाहिलं आणि बायकोला म्हणाले अगं आणि बाजारला चाल. आपल्याला बाजार इथलाच वाटतं, गावातलाच, मोठं गाव आहे ना आपलं. बाजार आणतो मला, इथं जास्त बाजार भरून आंबाजोगाईला जाऊन आणतो मला बाजार. सांग काय काय सामान संपले सांग, लिहून काढतो मला एकदा यादीच आणतो मला भरून सगळं सामान. माय बी तिथं जवळच होती. छोटंसं घर होतं ना. माय म्हणते बाळू, माईचे शब्द ऐका, बाळू आणि बाजारला चालाच माय वागा आणि माझा बी बाजार संपला मला येता येता घेऊन ये. डाळ नाही, तेल नाही, गुळ नाही, आण ना माझा बी येताना. आता माईनं म्हणल्यावर मायचं ऐकाव की. हां मायचं ऐका ना. कशाचं आलंय मायकडं बघा ना. बी इकडं बायकोलाच म्हणाले हां तुला सांग म्हणलो की पटपट. हा 2 किलो साखर, हां पतीपुडा, हां कपड्याचं साबण, हां अंगाचं साबण. इकडं बायकोलाच. माय म्हणले अरे कशा बी चालाशीच कर म्हणले तू. येता येता आण ना माझं सामान. मायला बोल ना, मायकडं बघा ना. खरकर 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 अशी सामानाची चिठ्ठी लिहिली, टाकली खिशामध्ये. माय बाळू बाळू म्हणत तर मारलं गाडीला की गेलं निघून अंबाजोगाईला. महाराज म्हणले असं जर केलात माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता. जे लोक मायच्या हकेला वो देतात नाही ना ते माणसं बहिरे झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणले विठ्ठल म्हणून मायबापाचं ऐका, मायबापाची सेवा करा. कारण ज्या घरामध्ये आज मायबाप जिवंत आहेत ना त्यांना कुठंच जायची गरज नाही. कोण्या काशीला जायची गरज नाही, कोण्या तीर्थाला जायची गरज नाही. कारण माय बाप केवळ माय बाप हो. माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ माय बाप केवळ काशी. तेने
माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. अरे मायबापच म्हणजे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. माऊली म्हणले ना, सकळ तीर्थाची धुरी जी का माता पितरे ते सेवे शेखीर शरीरे. फक्त तुम्ही मायबापाची सेवा करा. माय म्हणजे कोण आहे? माय आळंदीन बाप पंढरी देव भेटले पुंडलिकाच्या घरी. ऐका, मायबापाच्या सेवेमध्ये किती मोठं पुण्य आहे तुम्हाला पुरावा देऊन सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी, ऐका, 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी, 1,00,000 प्रदक्षिणा काशीशी आणि 1 नमस्कार करिता माता पितराशी तितक्या सुकृताशी जोडी होय. 3 प्रदक्षिणा पृथ्वीला, 1,00,000 प्रदक्षिणा काशीला. हो का, हे सगळं पुण्य एकीकडे आहे. आणि उठल्याबरोबर उगं तुम्ही तुमच्या मायबापाला हात जरी जोडलात, सासू सासऱ्याच्या उगं पाया जरी पडलात, तर तेवढं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडत असते. विठाल म्हणून मायबापाची सेवा करा. कारण कसं आहे, देवाची सेवा केल्यानंतर मायबाप भेटतील का नाही आपल्याला सांगता यायचं नाही गड्या. पण या नरदाच्या गादीवर मी एक ठामपणानं सांगू शकते, तुम्ही जर मायबापाची सेवा केलात तर जगाचा बाप तुमच्या दारात दर्शन द्यायला आल्याशिवाय राहणार नाही. काय केलंय पुंडलिकानं? काय केलं नाही दुसरं. पुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभे ठेले. आज जे 28 युगापासून देव उभा आहे ना, ही ताकद मायबापाच्या सेवेची ताकद आहे. म्हणून सेवा करा, म्हणून आज्ञा पालन करा. 3रा टप्पा आहे ना, पितृवचन. मी अभंग सोडून जाणार नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि पूजेचा 4था टप्पा सांगितलेला आहे सेवापती. हो का, हे 4था टप्पा म्हणजे खास करून हो का माझ्या माता माऊल्याकरता सांगितलं. ऐका बरं माऊल्यांना, सेवापती म्हणजे आपल्या मालकाची सेवा, पतीची सेवा, नवऱ्याची सेवा. हो का, हीच खरी पूजा आहे तुमची. पती हाच परमेश्वर आहे तुमच्यासाठी, दुसरं काही नाही. तुम्हाला दुसरा देव धर्म नाही. बऱ्याच बाया असे कराले ता नवरे घरी उपाशी ठेवाले तर महिना वारीला चाले ता. ज्या घरामध्ये बाई नवऱ्याची सेवा करत नाही, देवधर्म करत फिरते, त्या गावात पाऊस पडत नाही. म्हणून गावात आपल्यात पडालाय का? पडालाय का? पडालाय म्हणलं की समजायचं बाया बरे आहेत म्हणायचं आपल्या. अरे आपला मालक कसाही राहू ते, कसाही काळा राहो, गोरा राहो, वंश राहो, ठेंगणा राहो, महादेव काही दिसायला लई सुंदर होते होय. तुम्ही ऐकतच आहे कथेमध्ये, महादेव म्हणजे गळ्यामध्ये साप, अंगाला गजचर्म धारण केलेले ते महादेवाची वरात. आज महादेवाचं लग्न झालं नाही तर आणि ते महादेवाची वरात निघाली पार्वतीच्या दारामध्ये. तिकडले लोक गर्दा करायत, नवरदेवाला लग्नाची गडबड कशी असते ते. आणि लग्न सराई तुम्हाला माहिती चालू येतात ते नवरदेवाला सगळी लोक बघाले. पार्वती खिडकीतून वाकून बघाले माझा हजबंड कसा असेल म्हणून पार्वतीचा. आणि एव काही हजबंड वाघाचे कातडे गुंडाळून गेलं, गळ्यामध्ये साप, अंगाला बळसमय. हे सगळं पार्वतीनं पाहिलं आणि मनात खंत वाटली, वाईट वाटलं. अरे 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 असला नवरा कशाला बघून दिले असतील म्हणले माझ्या मायबापांना. काय माझं चुकलं होतं म्हणून असला नवरा मला करून दिलाय म्हणले. वाईट वाटून घ्यायला लागली पार्वती. तितक्यात पार्वतीची आई मैनावती तिच्या जवळ आली. मैनावती सांगते, बाळा माऊल्यांनो, लेक सासरी पाठवत असताना लेकीला काय समजून सांगावं ऐका बरं. मैनावती म्हणते, बाळा नवऱ्याच्या अंगावर कपडे कसे आहेत ह्याच्यावर नवऱ्याची परीक्षा नाही म्हणणे. नवऱ्याचं वागणं कसं आहे, त्याचं अस्तित्व कसं आहे ह्याच्यावर त्याची खरी परीक्षा आहे. तू एकच करहू सदा शंकर पद पूजा, नारी धर्म हे पती देव न दुजा. मालकासारखा दुसरा देव नाही बाई, तू फक्त मालकाची सेवा कर, नवऱ्याच्या पाया पड. बघा पाया पडा म्हणल्यानं किती खुश व्हालेत होय सगळी माणसं. ते म्हणे बरं झालं असलं महाराजच आला नव्हता म्हणले आमची सेवा करा म्हणणाऱ्याला. पण कसे सांगू का भाऊ, मी ते नवऱ्याच्या पाया पडा म्हणणं बंद केले हो. पहिले सांगायचे मी बायाला, माय बरं असते करा सेवा, पाया पडा. एक चालू कीर्तनातच एक बाई उठली की पाया पडा म्हणल्यावर बायनं कंबर खवली अशी केली बाया. ते म्हणाल्या, ताई
आता कोणी उठे नका, मी उठल्याचीच सांगाले. हा ती म्हणली ताई तुम्ही नवऱ्याच्या पाया पडावा म्हणली, तुमचं सांगणं मला पटाले म्हणली. खरे म्हणली तुमचं सांगणं, मलाही माझ्या नवऱ्याच्या पाया पडा वाटाले म्हणली, पण काय करू माझ्या नवऱ्याचे पायच जाग्यावर नाहीत म्हणली. मी म्हणलं काय झाले गड्या? हो काय झाले म्हणजे ते सांचा पास झाले की असा लिजिमच खेळत यालाय म्हणजे. हा अशाच तालामध्ये ते अशा नशेमध्ये यालाय म्हणली. ह्या गटारीतून त्या गटारीत, त्या गटारीतून ह्या गटारीत, पाय जमिनीवर नाही की म्हणले त्याचा कसं पाया पडू म्हणले मी त्याच्या. हो का तुम्हाला जर पाया पडून घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला नीट वागावं लागेल. विठाल तुम्ही जर व्यसनापासून लांब राहिलात ना, निश्चितच आमच्या माता मौल्या तुमच्या सेवा करतील. स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती हे 4 टप्पे म्हणजे हीच पूजा, हीच विष्णूची महापूजा. विष्णूची महापूजा. वा वा जय हो. विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. हे 4 टप्पे म्हणजेच पूजा आहे. आणि पण एवढ्यावर जमते का महाराज म्हणजे अजून त्रुटे द्वा, सत्य बोले मुखे आणि दुःखवे आणि काच्या दुःखे. खरं बोला, खरे बोले तरी आणि फुकासाठी जोडे हारी. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांभाळलात, या गोष्टीवर तुम्ही निश्चय ठेवलात, विश्वास ठेवला तर तेच फळ आहे अभंगाचं शेवटचं चरण. बळ निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ.
मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा सा नि प म रे म रे सा सा नि नि प प म म रे रे म म रे रे सा सा नि नि प प म म रे रे म म रे मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा सा नि प म रे सा सा नि नि प प म म रे रे म म रे रे सा सा नि नि प प म म रे रे म म रे मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा मपनी सा सा अनुभव नाही तुझा नाही तुझा दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवकडे सगळ्यांनी. अहो असे गुणवान म्हणजेच आमच्या संप्रदायाचे वैभव येते. तुम्हाला म्हणणं तसं वाजणं सोपं वाटायला का? अरे म्हणणं म्हणजे सोपं नाही. बऱ्याच जणाला गळे दिले देवाना, हे गळे नाही ते नरडे आहेत आपले. गळा म्हणजे ज्याला स्वर आहे त्याला गळा म्हणीत जावं. त्याच्या वंशात तेव्हा कळे. वा वा आई बाबाचं ऐकले अनुभव माणूस दिसाले तो खरे बाबा. आणि आपण आहोत ना ह्याच वंशातले आहोत म्हणून माहिती आहे आपल्याला हे सगळं. वा वा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वर हात करून मोकळेपणानं टाळ्या वाजून भजन करायचे बरं. मस्त पावले खेळायचे बरं सगळ्यांनी. सर्वांनी एक साचायला एकदा हात वर करून दाखवा असे मोकळे हात. वा 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 वा. एकदा आमच्या चॅनलवाल्या दादाला घेऊ द्या. पुन्हा वर्षभर लोकाला कळालं पाहिजे म्हणजे पाटोद्यातले लोक नेमकं काय तर करालेत समजायला पाहिजे ना सगळ्याला. आणि टाळकरी नाही हो तुम्ही पावले खेळा सर्वांनी एक साथ. चला सर्वजण मला भजन करा. भजन गेला तर तुम्ही सगळ्यांनी. तुमचं भजन बघून तर मला आता 1 वाजले तरी सोडावंच वाटणार झाले. पण कसे नियमाचं भान टायमाचं भान ठेवलं पाहिजे ना आपण सगळ्यांनी. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. सगळे गावकरी तरुण मंडळी कार्यकर्ते मंडळी खूप मोठ्या आठासाने हा सगळा थाटामाटामध्ये सोहळा साजरा करतात. जाताना मला एकच सांगावं वाटतं
आपल्या गावामध्ये ही जी परमार्थाची वृत्ती आहे ना, परमार्थप्रेमी आहात ना तुम्ही, असाच परमार्थाचा आनंद वाढला पाहिजे. कारण परमार्थातला आनंद कसे आहे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढणारा आनंद हे परमार्थातला. कारण माणसानं जन्माला आल्यानंतर हो का असं देवभक्त तरी व्हावं, नाहीतर देशभक्त तरी व्हावं. कारण कबीरदास महाराज म्हणतात, जननी जनेतो भक्त जन, या दाता या शूर, नाही तो रहिना बांजही मतगमाना नूर. लेकरू जन्मावं, हे का कीर्तन भजन करणारं, परमार्थामध्ये येऊन झटणारं, सत्यामध्ये झटणारं देवभक्त तरी जन्मावं, शूरवीर तरी जन्मावं, दानवीर शूर तरी जन्मावं, आणि काहीच नाही घडलं देशभक्त तरी जन्मावं. देशभक्त जरी होता आलं नाही तर देशभक्ताची कदर करणारं तरी जगावं. कारण कसे, मी स्वतः महाराज आहे, पण महाराज असून देखील मी समाजाला सांगत असते, ऐका, एखादा महाराज भेटला तर त्याला रामकृष्ण हरी जरी नाही घातला तरी चालते, त्याच्या पाया पडला तरी नाही चालते एखाद्या वेळेस, पण या देशाचा सेवक, या देशाचा जवान जर तुम्हाला कुठं वाटेमध्ये भेटला, त्याला सल्यूट मारल्याशिवाय पुढे जात जाऊ नका. कारण आपण जे आज एवढं गुण्या गोविंदानं सुखानं मंडपामध्ये कीर्तन भजन करतोय ना, हे उपकार कोणाचे असतील तर त्या सीमेवरल्या सैनिकाचे उपकार आहेत, त्याचे जवानाचे उपकार आहेत. आज त्यांच्या खांद्यावर बंदूक आहे, ते डोळ्यामध्ये तेल घालून तिथं आहेत, म्हणून आपला चंदन सुरक्षित आहे, म्हणून आज आपल्या गळ्यामध्ये टाळविना सुरक्षित आहे. त्यांनी जर बंदूक ठेवली, आपलं चंदन मिटलं समजा. हो, आदर करा, सत्कार करा त्यांचा. आमच्या गावामध्ये माझे काही भाऊ आहेत मिलिटरीमध्ये, आपल्या इथं असतील ना कोणी जवान, ते जर जवान कधी आले ना दिवाळीला सुट्ट्याला, 6 महिन्याला सुट्टी असते बघा, त्यांना आली की बोलवत जा घरला. त्यांना जसं महाराज लोकांचा आदर सत्कार करताना तसं त्यांचा सत्कार करा. आमचे ते भाऊ आले की आम्ही बोलवत असतो त्यांना घरला. असं एकदा सहज ते दिवाळीसाठी आले होते, आम्ही बोलवलं घरी, ते आले, फराळ पाणी झालं, बसल्या बसल्या ठिकाणी मी विचारलं, म्हणले भैया, ज्या वेळेस तुम्ही हातामध्ये बंदूक घेऊन, बंदूक म्हणजे हातामध्ये मरण घेऊन जेव्हा तुम्ही सीमेवर थांबता, तिथं थांबल्यानंतर तुम्हाला काय वाटते गड्या? म्हणलं, तुमच्या भावना काय, तुमच्या फिलिंग्स काय तिथल्या? तिथं थांबल्यानंतर तुम्हाला घरची आठवण येते का? लेकरा बाळाची, बायको पोराची, मायबापाची काही मरणाची भीती वाटते का तुम्हाला तिथं थांबल्यानंतर? त्या जवानाचं वाक्य ऐका. तो जवान म्हणतो, दीदी, बंदूक हातामध्ये घेऊन तिथं थांबल्यानंतर आम्हाला आमच्या घरच्याची आठवण येत नाही, आम्हाला आमच्या लेकराची आठवण येत नाही, नोहे नोहे आम्हाला मरणाची देखील भीती वाटत नाही. आमच्या मनामध्ये एकच विचार असतोय, म्हणले, मी जिवंत असेपर्यंत मला तिरंगा फडकताना दिसला पाहिजे, आणि यदा कदाचित मी मेलोच, देशसेवेसाठी शहीद झालो, तर तिरंग्यात गुंडाळूनच घरला गेलो पाहिजे. हे विचार आहेत जवानाचे. अशा जवानाच्या, अशा देशभक्ताची, देवभक्ताची कदर करा शिका गड्या. निश्चित तुमचं जीवन सोन्याचं, सुखाचं, समाधानीचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सगळे आहेत त्या परमार्थातले, त्या वाटेवरले माणसं आहेत. तुम्हा सर्व भाविक मायबापाचे ऋण व्यक्त करण्यापेक्षा मी तुमच्या ऋणातच राहू इच्छिते. आणि सगळे श्रोते मायबाप, हो का 11 वाजून गेले वाटतं, 11 वाजले तरी फ्रेश मनानं, 7 दिवसाचा लोड आहे, कोणी न झोपता कीर्तन ऐकलात, नाही तर लोक लई झोपत येतो कीर्तनात, येरी झोपनात घरी, पण इथं आली की असा डोळा लागते लोकायला. काल परवा एक माणूस कीर्तन झाल्यानंतर मला 500 रुपये देऊन पाया पडलं. 500 रुपये तसं तुम्ही दिल तर मी काय नग म्हणणारी होय, पण एक सांगाली तुम्हाला 500 रुपये. हां, मी म्हणलं, दादा आणि कसं काय तुमचं कीर्तन लईच पटलं, म्हणला, मला लईच आवडलं. मी म्हणलं, हुशार दिसाले बा, म्हणलं माणूस. मी म्हणलं, दादा तुम्हाला कोणता सिद्धांत, कोणता दृष्टांत, काय पटलं नेमकं कीर्तनातलं? ते काय म्हणाले, ते सिद्धांत दृष्टांत काही कळे ना, म्हणला, मला रोज 10 झोपीच्या गोळ्या खाता तरी झोपी येईना म्हणला घरी, आणि आज तुमच्या कीर्तनात येऊन बसलो, हो का आरती झाली तरी मला जेवण नाही म्हणला. हो का, झोप लागल्याबद्दल 500 रुपये. ज्यानं ज्यानं झोपलंय का नाही,
जाताना देऊन जावं तेवढे मी ध्यान ठेवले, कोण कोण झोपले आणि कोण कोण नाही. लई 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 झोपणार. दाटणी वाटणी 2 माणसं बसली. आता दाटण व्हाले ना तुम्हाला जागा नसल्यामुळं. 2 माणसं बसलीत. ते मागचं मांडू झोपाले आणि पुढच्याच्या पाठीवर पडाले. कसं पाठीवर त्याच्या पुढं बसल्याला ते बी जरा तटेलच होतं. मला वाटायला पाठवू द्यायचंच होतं का काय की. त्यांना अशा भाया महागी केल्या. ह्यानं झोपून पाठीवर पडलं की ते पुढचं कोपऱ्यानं आहे उठ म्हणलं. ह्यानं पाठीवर पडावं ह्यानं कोपऱ्यानं हाणावं. आरती होईपर्यंत चाललं दोघाचं 2 तास. आरती झालं की ते पाठीवर पडला तर का झोपून ते मागचं माणूस उठलंय आणि पुढच्याच्या पाया पडाले. पुढच्याच्याला म्हणाले बरं झालं सोयरी हो तुम्ही मला उठिलात. तुमच्यामुळं 2 शब्द का होईना चांगले कीर्तनाचे माझ्या कानावर पडले गड्या. म्हणला उपकार झाला तुमचा उपकार. पुढं बसल्याला म्हणाले कशाचा उपकार आलाय रे म्हणलं. आणि तुम्ही मला उठला कशाचं उठीनं आले म्हणला. तू झोपून माझ्या पाठीवर पडला तास त्याच्यामुळं माझी झोप मोड लागती म्हणला. दोन्ही बी तसलीच झोपी जाणार आहेत. असल्यास काय आमच्यासारख्या महाराजांना डोकं फोडून घ्यावं का काय हो. लई 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 कसं हे माणसानं झोपाव कीर्तना झोपू नये असं मी म्हणत नाही. झोपाव मग झोपणाऱ्या माणसानं जरा महागी बसत जावं. हे आता किती फ्रेश बसलेत बघा हे सगळे. तसं सगळेच फ्रेश आहेत म्हणा. पुढचे माणसं फ्रेश बसले पाहिजे. काही काही पुढं बसत येत असं तोंड करत येत असं तोंड करत येत. आम्हाला वाटते आमचंच चुकाले का काय की कुठं. एक माणूस रोज पुढं येऊन बसायचं रोज आणि पुढं बसायचं आणि झोपी जायचं. झोपायचं ते झोपायचं आ तोंड करून झोपायचं. सवयी लोकाच्या आ तोंड करून झोपायचं. आपल्या कार्यकर्त्यासारखे तरुण पोरं तडफदार कार्यकर्ते होते. पोरं म्हणाले रोजच पुढं बसाले रे म्हणले. झोपाले ते झोपाले आ तोंड करून झोपाले. मोठं बरं मीठ घेतलं. मोठं मोठं मीठ कळते का तुम्हाला. आता राहिलं नाही म्हणा ते. मोठं मीठ घेतलं आ तोंड केलं ते टाकले जा तोंडात तेवढं मीठ. आणि कसं आहे मोठं मीठ विरघळायला जरा वेळ लागते उशीर लागते. आरती होईपर्यंत सगळं मीठ इगळलं. मीठ इगळलं की जिभा चाटाळे अशा जिभा चाटायला येते. संगतचं बसल्याला म्हणाले श्यामराव आणि कसं झालं कीर्तन. ते म्हणाले खरड गोट कीर्तन झालं म्हणलं. आता कीर्तन खरट हा एका ह्याच्या तोंडात मीठ आहे हो. हे का अशी लोक झोपतेत आणि जाताना महाराजालाच नाव ठेवून जाते. त्यानं काही धड केलं नाही म्हणतात कीर्तन मिठानं. हो पण आपलं तसं काही झालं नाही. सगळे फ्रेश मनानं कीर्तन ऐकलात. खरंच तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करण्यापेक्षा मी तुमच्या ऋणातच राहू इच्छिते. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या आई वडिलाच्या आणि ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त श्रीनाथताई. निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे
चल मी चालले मसनात मारायला. येतीस मसनात मारायला? अगं मी चालले पंढरपूरला. चल चल चल. ही बघ आलं पंढरपूर. चंद्रभागातील दिसायलात, वारकऱ्यांच्या दिंड्या दिसायलात आणि विठ्ठलाची सावळे मूर्त दिसायलात आणि सकाळला संतांचं दर्शन मला झालं. हां फक्त तुलाच झालं, मला नाही झालं. या शेजारणीनं कुणी 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 अगं टकले तूच. या शेजारणीनं बरं केलं नाही ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि मला बसायला नाही कुठे जागा. अगे तुझ्या बसण्याचं काय घेऊन बसलीस मला सांग की ह्या पंढरपुरात तुळशीच्या बागा का आहेत? माहीत नाही अगं, कारण की ती विठ्ठलाला लई 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 आवडत असते, लई आवडत असते. मग मला सांग की ह्या आपल्या अंगणात तुळस का असते? बस घ्यायला. अगं कारण की ती ऑक्सिजन देते, मोठ्या मोठ्या संकटांवर औषधी असते, म्हणून मी म्हणते या शेजारणीनं बरं केलं नाही ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. हिला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या चंद्रभागेतील अमंगल पाणी अन्नाय पेले मी मंगल वाणी. अगे चंद्रभागा काय घडू नाही, तुझं मन घडू आहे मन. मन करा रे प्रसन्न सिद्धीचे कार्य, मन दुबोती मी चंगा. अगे ह्या चंद्रभागेत कुणी हात धुतं, आपले पाय धुतं. मला विनंती आहे की ह्या चंद्रभागेत कुणी हात न धुणं, पाय न धुणं, आपल्या लेकरा बाळांना अंघोळ न घालतं. ह्या म्हणून मला विनंती आहे या शेजारणीनं बरं केलं गे बया. पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. घेण्यासाठी नाही ना, ते ऑक्सिजन आहे. परमार्थ हा केवळ परमार्थ नाही, शास्त्र दृष्टिकोनातून, सायंटिस्ट लोकांच्या दृष्टिकोनातून देखील आमचा परमार्थ महान आहे. वा असे लेकरं जन्माला आले ना, मला महाराजांनी याच्या लेकराकडेच पाहून म्हणले असतील, धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. परमार्थामध्ये लेकरं येण्यासाठी, चांगले निघण्यासाठी, कारण शास्त्रकाराचं एक दृष्टिकोन आहे. ते सांगतात सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर्यता आणि दातृत्वं वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशील लेकरं जन्मण्यासाठी, परमार्थिक लेकरं जन्मण्यासाठी मायबापाचं पुण्य लागत असते. ऐका, आताच आपण ज्यांचा खूप गोड सुंदर असा पखवाज ऐकला, असे हरिभक्त परायण तालमणी आमचे सतीश महाराज केदार महाराजांचा पखवाज ऐकल्यानंतर बऱ्याच माता मौल्याला वाटलं असेल, माय माझं बिलिकुरं असंच वाजिणारं निघावं. वाजिणारच निघते, पण ते पखवाज नाही, तुला वाजिणारं निघते. म्हातारपणा लाथा घालून तुम्हाला वाजित येते. अरे लेकरं संस्कारशील बनण्यासाठी, परमार्थामध्ये येण्यासाठी, पखवाज शिकण्यासाठी आपल्याला खूप मोठी सुवर्ण संधीचा योग घडून आलेला आहे. ऐका, आदरणीय आमच्या दादाची श्री संत माऊली दादा वारकरी शिक्षण संस्था वांजरखेडा तालुका जिल्हा लातूर, खूप मोठं दादांनी तिथं शिबिराचं नियोजन केलेले. तिथं शिबिर म्हणजे परमार्थिक वारसा पुढं चालवण्यासाठी, परमार्थाचा धुरा वाढवण्यासाठी ठेवलेले हे शिबिर आहे. या शिबिरामध्ये आपल्याला जशी संधी भेटेल तसे आपले लेकरं तिथं शिकवता आले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपले जर लेकरं मोठे मोठे आधी शिकलेले असतील
तिथं जाऊन आपल्याला घडल ते अन्नदान, घडल ते ज्ञानदान, तन मन धनानं जशी सेवा करता येईल तशी त्या शिबिराची तुम्ही सेवा करा आणि अवश्य या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय. बोला पुंडलिक वरदे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा हा